Hello students, welcome back to our channel The Educator, and today's topic is properties of natural resources 7th SSC Maharashtra Board. तर आपण या टॉपिकची सुरुवात करूया. प्रॉपर्टीज ऑफ एअर. Air is all around us. We cannot see it, yet we feel the presence of the air. When we inhale air, is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. म्हणजे आपल्याला ते काय सांगतात की एअर जे आहे ते आपण बघू नाही शकत एअर आहे का नाहीये, बट आपण त्याला फील करू शकतो. जसं तुम्ही एखाद्या पंख्याखाली बसले, पंखा चालू नसणार आहे तर तुम्हाला काय वाटणार नाहीये, पण पंखा जेव्हा चालू होतो तर तुम्हाला ती जी एअर काय तर फील येतो तुम्हाला की एअर तिथं काय प्रेझेंट आहे. वेन इनहेल म्हणजे आपण जेव्हा श्वास पण घेतो तेव्हा पण तुम्हाला कळतं की तिथं एअर प्रेझेंट आहे. परत जेव्हा पण तुम्ही काय करणार आहे, असा हात तुम्ही पुढे ठेवा तुमच्या आत्ता आणि जोरात एक काय करायचंय, फू करायचे. त्याच्यामधनं तुम्हाला काय कळतंय की एअर हे काय प्रेझेंट आहे. आपल्याला ते दिसत नसणार तरीही ते काय प्रेझेंट आहे. Take a stick from a broom or paper or plastic straw. Tie a thread and its center and hang it so that it remains horizontal. म्हणजे तुम्हाला काय घ्यायची, एक ब्रूमची एक स्टिक घ्यायची. ब्रूम म्हणजे काय, जे मम्मी तुम्हाला मारण्यासाठी यूज करते, तो जो झाडू आहे त्या झाडूमधले एक काय घ्यायची, स्टिक घ्यायची बाहेर. एखादा पेपरची स्टिक असेल तरी चालेल, नाहीतर प्लास्टिकची स्टिक असेल, नाहीतर स्ट्रॉ असेल तोही चालेल, तो घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला काय करायचं आहे, मधी थ्रेड काय करायचं आहे, हँग करायचं आहे. सेंटरला त्याला थ्रेड टाय करायचं आहे आणि त्याला हँग करायचं आहे, म्हणजे असं लटकवायचं आहे. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. 2 रबर बलून्स घ्यायचे आणि त्याला प्रत्येक काय करायचं, सेपरेट एंडला ड्रॉ करायचं. जसं तुम्हाला इथं दिसतंय, तुम्हाला 2 रबर बलून्स दिसत आहेत, एक एंडला एक लावायचं, एक एंडला एक लावायचं. हा काय भरलेला आहे, पण आत्तासाठी तरी तुम्ही काय करा, एम्प्टी वाले दोन्ही साईडला लावा. सी इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. असं लावायचं त्याला की म्हणजे त्याचा जो वेट असणार आहे तो बॅलन्स असायला पाहिजे. कधी कधी तुम्ही रबर बलून जवळ लावला आणि हा वाला लांब लावला तर ते काय होणार, इम्बॅलन्स्ड होणार. मग न फुगवलेले जे बलून आहेत आधी ते काय घ्यायचे, प्रॉपर आधी लावून घ्यायचे. त्याच्यानंतर नाव रिमूव्ह वन बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे काय करायचं, एक बलून काढायचा आहे, त्याला फिल करायचं आहे, इन्फ्लेट म्हणजे काय भरायचं आहे त्याला, नंतर त्याला परत टाय करायचं आहे. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. ती स्टिक हॉरिझॉन्टलच राहणार का, द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. ती जी स्टिक आहे ती काय होणार, वाकणार आहे. कुठं वाकणार आहे, ज्या साईडला ते बलून जे आहे, जिथं भरलेलं बलून आहे त्या साईडला ती स्टिक काय होणार आहे, वाकणार आहे, जे तुम्हाला इथं दिसतंय आता. This means that the air has weight. Air is a mixture of gases. Therefore, like all the matter, it has mass and weight. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, हे जे एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काय भेटलंय की एअरला काय आहे, त्याला वेट आहे. आणि एअर काय आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. म्हणजे भरपूर वेगवेगळे गॅसेसनी मिक्स झालेला एअर असतो. जसं नायट्रोजन झालं, कार्बन डायऑक्साईड झालं, ऑक्सिजन झालं, असे वेगवेगळे काय आहेत, भरपूर सारे गॅसेस आहे, त्याचा मिक्सचर आहे एअर. त्याच्यामुळं प्रत्येक मॅटरला काय आहे, मास आहे आणि वेट आहे. मास म्हणजे त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली की मास म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आता समजा आपण एक सर्कल ड्रॉ केला, ह्या सर्कलला च्या आतमधला जो एरिया आहे, या सर्कलचा आतमधला जो एरिया, हा वाला जो हा पर्टिक्युलर जो एरिया आहे तो भरलेला एरिया आहे. म्हणजे माझ्या अख्ख्या स्क्रीनवरती त्यांनी एवढा एरिया काय केलाय, ऑक्युपाय केलाय. कोणी ह्या सर्कलनी एवढा एरिया काय केलाय, ऑक्युपाय केलाय, भरलाय. म्हणजे हा झाला मास, त्या कशाचा, त्या सर्कलचा मास. आपण मासला कसं डिफाईन करू शकतो, एनी मॅटर दॅट ऑक्युपाय स्पेस. एखादी गोष्ट जी स्पेस ऑक्युपाय करते. म्हणजे ह्यांनी माझ्या स्क्रीनवरची जी स्पेस आहे त्यांनी एवढी स्पेस काय केली, ऑक्युपाय केली. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं मला काय दिसणार आहे का, नाही दिसणार आहे. त्याला आपण काय बोलणार, मास बोलणार. वेट म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, वजन, बरोबर आहे. आता त्यांनी पुढे अजून एक एक्सपेरिमेंट सांगितलाय. टेक अन इंजेक्शन syringe without the needle, pull its piston and observe it as you do. तुम्हाला एक काय घ्यायची आहे, जे तुम्ही मोस्टली तुम्हाला मम्मी घेऊन जाते हॉस्पिटलला, तुम्हाला सुई मारायचं बोलते.
जे तुम्हाला बिलकुल नाही आवडत आणि तुम्ही रडता. तर मोस्टली अशीवाली जे काय घ्यायचं आपण त्याला इंजेक्शन बोलतो. इंजेक्शन घ्यायचं आहे, त्याच्यावरचं जे काय बोलतात हे निडल आहे तो नसायला पाहिजे. निडल काढून टाकायचंय, फक्त काय घ्यायचं इंजेक्शन घ्यायचंय. आणि ही जी गोष्ट करणार आहे तुम्ही, ते निडल असेल, त्याला सुई असेल तर ती पॅरेंट्स असताना तुम्ही घेणार आहे ते, इफ करणार असाल तर. ते पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. तुम्हाला काय करायचं, त्याचं पिस्टन आहे ते काय करायचं, ओढायचं बाहेर. द पिस्टन देन रिमेन्स ॲट द पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. म्हणजे तुम्ही ती पिस्टन जे आहे, म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय इथं, हे जे आहे ह्याला आपण पिस्टन बोलणार आहे. ह्याला जेव्हा आपण बाहेर ओढणार तर ते लगेच काय येणार, बाहेर येणार आहे. प्लस त्याला तुम्ही असं सोडून दिला तरी तो त्या जागेवरतीच राहणार आहे. आता नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. As the force required to pull out the piston more or less than before, does the piston remain as it is after you let it go? म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, त्याचा जो होल आहे त्याला काय करायचं, ब्लॉक करायचा आहे आणि मग त्यानंतर त्याला ओढायचं ट्राय करायचं. त्याला ओढताना तुम्हाला काय एक्सपिरियन्स फील होतं, ती पिस्टन ॲज इट इजच राहणार का, त्याला नंतर ओढल्यानंतर तुम्ही त्याला सोडलं तर ते ॲज इट इज जागावरतीच राहणार का, हे सगळं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं. The molecules of the gas in the air are in constant motion. आपल्याला काय माहिती आहे की एखादा जो पर्टिक्युलर तुमच्या समोर एखादा फोटो येईल, या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतं की मॉलिक्यूल जे आहेत ते रॅन्डम मोशन मध्ये सारखे हलतायत. When this molecule strike a body, they create pressure on the body. आता तुम्हाला त्या फोटोमध्ये काय दिसत आहेत की तुम्हाला इथं वॉल्स दिसत आहेत, त्याचे जे भिंत आहेत, त्या भिंतींवरती पण जाऊन ते काय होत आहेत, स्ट्रक होत आहेत, म्हणजे काय आपटत आहेत. मग एखादा मॉलिक्यूल एखाद्या कुठल्या पण गोष्टीवरती जेव्हा स्ट्रक होणार, आपटणार, म्हणजे तो काहीतरी फोर्स लावते त्या भिंतीला, बरोबर आहे. मग त्या फोर्सला आपण काय बोलू शकतो, प्रेशर. आणि दिस प्रेशर ऑफ द एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे जे फोर्स लावली ती कुणी लावली आहे, एअरच्या मॉलिक्युल्सने लावली आहे, बरोबर आहे. मग त्या प्रेशरला आपण काय बोलणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर बोलणार. समजलं सगळ्यांना. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तुम्ही त्या जे आहे तुमच्याकडे इंजेक्शन आहे त्याच्यावरती जेव्हा हात ठेवणार आणि त्याला पुल करणार तुम्ही खाली, तर हवेला जे आहे त्याला खूप जागा आहे, पण तिथं होल बंद असणार तर त्याच्यामध्ये हवा जास्ती येणार आहे का, ऑब्व्हियसली कमी हवा असणार आहे, बरोबर आहे. म्हणून ती जी हवा होणार ती काय होणार, डेन्स होणार, म्हणजे कमी प्रमाणात हवा आहे पण आपल्याकडे जागा जास्त आहे. मग ती कशामध्ये कन्वर्ट होती, एका सॉलिड सारखं कन्वर्ट होतीये. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द syringe इज लोअर्ड. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी, लो प्रेशर एरिया आणि हाय प्रेशर एरिया काय असतं, याच्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला कळून जाईल की हे च्या पुढं जे एक्झाम्पल आहे ते एक्झॅक्टली कसं आहे. तुम्हाला एक सर्कल घ्यायचं आहे, या सर्कलमध्ये जी हवा आपण जेव्हा ओढल्यानंतर जी हवा आहे ती काय खूप कमी प्रमाणात आहे, म्हणजे खूप कमी आहे, लेस आहे तिथं हवा. मग ती जी हवा आहे ती कशी असणार आहे, अशी ह्या डायरेक्शन मध्ये मोशन, कशी पण रॅन्डम असणार, बरोबर आहे. पण ह्याच्या आतमध्ये कमी हवा आहे पण ह्याच्या बाहेर काय खूप जास्ती हवा आहे, जास्ती हवा आहे ना, त्यामध्ये प्रमाण जास्त आहे हवेचा का कमी हवा आहे, खूप जास्ती आहे. ह्याच्या कंपॅरेटिव्हली बाहेर हवा काय आहे, खूप जास्त आहे. मग ती जी हवा आहे ती काय करणार, ही बाहेरच्या हवेला आतमध्ये यायचं असतं. मग हा जो बाहेरचा जो एरिया दिसतोय तुम्हाला तो होणार हाय प्रेशर एरिया, आणि आतमध्ये जिथं कमी हवा आहे तर काय होणार, क्रिएट लो प्रेशर एरिया. मग अशामुळं काय होणार आहे, तिथं प्रेशर क्रिएट होणार आहे. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन syringe इज लोवर्ड. त्याच्यामुळे काय होतं, आतमधलं जे प्रेशर आहे ते काय होतं, कमी होतं. कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. तेच तुम्हाला आता दाखवलं, बाहेरचं जे प्रेशर आहे ते काय खूप जास्त आहे आणि आतलं जे प्रेशर आहे ते काय खूप कमी आहे. दॅट इज वाय वेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड इट इज इमिजिएटली पुश्ड इन. त्याच्यामुळे जेव्हा ते आपण ओढून ठेवलेलं आहे त्याला जेव्हा आपण सोडणार तर ते परत काय होणार, आतमध्ये जाणार. का, कारण की बाहेर काय, बाहेर हाय प्रेशर एरिया आहे जो त्याला ढकलतोय आणि आतमध्ये लो प्रेशर एरिया आहे जो त्याला अट्रॅक्ट करतोय. म्हणून जेव्हा आपण त्या पिस्टनला सोडणार तर ते लगेच आतमध्ये जाणार आहे.
If this experiment is repeated, holding the syringe in the different position like vertical, horizontal or inclined, the position is found to go in the same extent in all the cases. म्हणजे त्यांनी सांगितलं हे जे तुम्हाला आता एक्सपेरिमेंट तुम्ही केला ते तुम्ही वर्टिकल ठेवून, हॉरिझॉन्टल ठेवून, इन्क्लाइन ठेवून कुठल्या पण पोझिशन मध्ये ठेवा आणि ती सिरिंज आहे ना प्रत्येक पोझिशन मध्ये सोडून बघायची. आता वरती ठेवून आपण सोडली तरी ती खालीच जाणार आहे, आडवी ठेवली तरी ती आतमध्ये जाणार आहे, परत वाकडी ठेवली तरी ती काय होणार आहे, आतमध्ये जाणार आहे. त्याच्यावरून आपल्याला काय कळतंय, वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन. याच्यावरून आपल्याला काय कळतंय की ॲटमॉस्फेरिक जे प्रेशर आहे ते काय आहे, प्रत्येकासाठी सेमच आहे, कुठल्याही डायरेक्शन मध्ये असू तरी ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, सेम आहे. आय होप हे सगळं तुम्हाला. बिफोर स्टार्टिंग दिस पर्टिक्युलर पॅराग्राफ, ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगणार आहे की हा व्हिडिओ आधी पॉज करा, डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि तिथं एक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ह्या एक्सपेरिमेंटची. तर हा एक्सपेरिमेंट एकदा तुम्ही बघा, तो बघितल्यानंतर ही जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अजून क्लिअर होईल. ह्याच्या पाठीमागचे जे लॉजिक आहे हे कसं होत आहे त्याचं रिझन मी तुम्हाला सांगणारच आहे. बट आधी हे व्हिडिओ पॉज करा, डिस्क्रिप्शनमध्ये जावा, ह्याचा व्हिडिओ बघा आणि परत या, मी तुमच्यासाठी थांबलेलो आहे. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ बघितला असणार आहे. इफ मी ऑनेस्टली बोलतो हा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तर तुम्हाला ही कन्सेप्ट थोडी डोक्यावरनं जाणार आहे. सो ही एकदा व्हिडिओ बघा. तर आपण स्टार्ट करूया या पर्टिक्युलर पॅराग्राफला, म्हणजे एक्सपेरिमेंटला. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट इन इट. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द upper end of the first straw and perpendicular to the straw. Blow hard to the small piece of straw. You will see a fountain of water. Why did this happen? त्यांनी काय सांगितलं, एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासमध्ये एक अपराईट पोझिशनमध्ये एक स्ट्रॉ ठेवायचा आहे आणि एक परपेंडिक्युलर, त्या अपराईट स्ट्रॉला एक परपेंडिक्युलर काय ठेवायचं आहे, दुसरा स्ट्रॉ ठेवायचा. हा जो दुसरा स्ट्रॉ तुम्ही घेतलाय त्याच्यामधनं काय करायचं, जोरात, मग जोरात फूक मारल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय की जो अपराईट वाला स्ट्रॉ होता त्याचं जे एंड आहे, म्हणजे जिथनं हे वाला तुम्हाला दिसतंय, हा जो एंड आहे त्याच्यामधनं काय दिसतंय, पाणी बाहेर निघताना दिसते. जसं एक फाउंटन मधनं पाणी कसं बाहेर निघतं तसंच फवाऱ्यासारखं पाणी काय होतंय, बाहेर निघतंय. तर हे एक्झॅक्टली काय होत आहे ह्याचं रिझन आहे पुढे. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. त्याच्या काय होतं एक्झॅक्टली, हा जो एंड आहे, ओपन एंड आहे, त्या ओपन एंडला हिथून काय येते, खूप जोराचं वार येत आहे, एअर येतोय, बरोबर आहे, प्रेशराइज्ड एअर येतोय. प्रेशराइज्ड एअरमुळे काय होत आहे, इथली जी एअर आहे ती काय होतीये, त्या एअर बरोबर निघून जातीये. पण इथल्या आतमधली जी स्ट्रॉची एअर आहे ती काय होणार आहे, ती कमी होणार. म्हणजे तिथं काय क्रिएट होणार, लो प्रेशर एरिया क्रिएट होणार. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than the atmospheric pressure. आता atmospheric pressure जो असणार आहे, म्हणजे ह्याच्या आजूबाजूला जो एअरचा प्रेशर असणार आहे त्याच्यापेक्षा ऑब्व्हियसली हे काय आहे, कमी आहे. इथली जी आतमधली हवा आहे ती काय आहे, कमी आहे. The water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is in the upward direction, and the water comes out in the form of fountain. काय होतं मग इथं पर्टिक्युलरली तुम्ही जेव्हा बघणार की एअर जे आहे ते कुठं आहे, या साईडला येते, या साईडनी येते आणि पाण्याला इथं, बरोबर आहे, इथून सगळं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्याला सगळ्या साईडनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे त्या ग्लासला आणि त्या वॉटरला. बट इथं लो प्रेशर एरिया क्रिएट झालाय. इथं लो प्रेशर एरिया क्रिएट झाल्यामुळं काय होत आहे की हा जो प्रेशर आहे तो पाण्याला काय करतोय, तो प्रेस करतो, प्रेशर देतोय आणि त्या प्रेशरमुळे काय होत आहे, हे जे पाणी आहे इथलं खालचं ते कुठं येत आहे, इथं बाहेर येत आहे आणि मग जोरात अजून फूक असल्यामुळं ते पाणी आपल्याला फाउंटन सारखं बाहेर निघताना दिसतंय. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असणार आहे. नाही, जे तुम्हाला जी पर्टिक्युलरली तुम्हाला नाही समजलंय कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. हे जे कन्सेप्ट आहे ती कोणाची आहे, त्याला आपण नाव दिलंय बर्नौलीज प्रिन्सिपल. When there exists a difference in the air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure.
तर मी एकेचा एक्झाम्पल देणार आहे. समजा तुम्ही एक वॉटरफॉल पाहिला, झरणा त्याला आपण बोलतो हिंदीमध्ये, धबधबा मराठीमध्ये. हम्म. तर वॉटरफॉलमध्ये काय दिसतं तुम्हाला, की जे पण पाणी आहे ते कुठनं येतं, वरतून खाली येतं का खालनं वरती जातं. ऑब्विसली काय दिसतं तुम्हाला, वरनं खाली येतं. म्हणजे एक हाय जागा जी आहे, आता कुठं असणार तुम्हाला धबधबा, वरती डोंगरावरती, नाहीतर वरनं खाली पडताना दिसतो. म्हणजे एक हाईट वरनं, हाय प्लेस वरनं एक लो प्लेस वरती येताना दिसतं. म्हणजे ह्याला आपण रिलेट कसं करू शकतो, प्रेशरमध्ये आणि एअरमध्ये, की एखादी जागा आहे, एक काहीतरी रिजन आहे छोटूसा, त्या रिजनमध्ये काय आहे, आपण रिजन क्रॉस करूया. दोन रिजन आहेत, एक हा रिजन आहे आणि एक हा रिजन आहे. ह्या रिजनमध्ये खूप कमी हवा आहे आणि ह्या रिजनमध्ये खूप जास्ती हवा आहे. मग काय करणार, कमी हवा आहे म्हणून जास्ती हवा काय करणार, ह्या साईडला अट्रॅक्ट होणार आहे. हे समजतंय. प्रत्येक गोष्ट जी आहे ती नेहमी हाय रिजनवरनं लो रिजनकडे ट्रॅव्हल करते. प्रत्येक फ्लो पण झाला, पाणीचा पण तुम्ही फ्लो बघितला तर हाय रिजन मधनं तो काय जातो, लो रिजनकडे जातो. हे समजलंय सगळ्यांना. At such times we feel a breeze or a wind blowing. Thus the winds are effect of the difference in the air pressure. You will learn more about this in the lesson called winds in geography. त्यांनी काय सांगितलंय, कधी कधी तुम्हाला खूप असं ब्रीज येते, हवाचा काय झोका येतो आपल्या कशावरती, फेसवरती, तुम्ही कुठंतरी ट्रॅव्हल करताय का कुठंतरी चालले असणार आहे, तर तो जो पर्टिक्युलर ब्रीज येते आपल्या तोंडावरती, ती काय येते, कारण की आपल्या जे म्हणजे समोरून येत असणार आहे, तर आपल्या बॅक साईडला काय झालंय, एक लो प्रेशर एरिया क्रिएट झालाय आणि आपल्या फ्रंट साईडला काय, एक हाय प्रेशर एरिया आहे. म्हणून हाय प्रेशर एरियामधनं लो प्रेशर एरियाकडे काय ती विंड ट्रॅव्हल करते आणि आपण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय की हाय 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 असं फील होतं आपल्याला, अरे केवढं छान आहे, बरोबर आहे. तर ह्याच्याबद्दल आपण जास्ती अजून डिटेलमध्ये तुम्हाला विंड्स म्हणून जॉग्रफीमध्ये लेसन आहे त्याच्यामध्ये शिकणार आहे. Take ice cubes in the glass up to 3/4 of its height. Now observe what happens. How did the water droplets appear on the outside of the glass? त्यांनी सांगितलंय की ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे, बर्फ टाकायचा. बर्फ टाकल्यानंतर थोडा वेळ थांबायचा. तुम्हाला काय दिसतं, ते जो बर्फ आहे म्हणजे तो ग्लास आहे त्याच्या बाहेर आहे पाण्याचे असे ड्रॉपलेट्स, छोटे 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 ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले आहेत. ते तुम्हाला ह्या इमेजमध्ये पण दिसत आहेत आणि एक इमेज येणार तुमच्या समोर, या इमेजमध्ये पण दिसत आहे. ते जे ड्रॉपलेट्स आहेत ते का फॉर्म झाले, तर ते फॉर्म का झालेत की आपल्याला माहिती की हवेमध्ये मॉइश्चर असतं, म्हणजे हवेमध्ये थोडं तरी प्रमाणामध्ये पाणी असतं. अजून एक आपल्याला काय गोष्ट माहिती आहे की आपण जेव्हा पाण्याला काय करतो, कूल करतो, थंड करतो, तर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, ते होतं आईसमध्ये कन्वर्ट. प्लस समजा आपण एखाद्या गॅसला, म्हणजे आपण वॉटर वेपर आहे, सॉरी हां वॉटर वेपर आहे, म्हणजे काय स्टीम आहे समजा, वॉटर वेपरला आपण काय केलं, थंड केलं, तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ते लिक्विडमध्ये म्हणजे पाण्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि पाण्याला अजून थंड केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आईसमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर हाच फिनॉमिना इथं होतं. हे जे पर्टिक्युलर तुम्हाला ग्लास दिसत आहे ह्याच्या बाजूला काय असणार आहे, एअर असणार आहे, छोटे छोटे पार्टिकल्स असणारे एअरचे, छोटे छोटे असे छोटे 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 असे पार्टिकल्स असणार एअरचे. मग हे जे पार्टिकल्स आहेत हे काय अशा फॉर्ममध्ये आहेत, गॅसच्या फॉर्ममध्ये आहेत. मग हे तर काय आहे, सगळं बर्फ आहे आतमध्ये, म्हणजे तिथं काय टेम्परेचर खूप कमी आहे. मग हा जो बर्फाचा टेम्परेचर आहे तो काय करतो, हे सगळे जे वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, त्यांना काय करतो, कन्वर्ट करतो वॉटरमध्ये, आणि तेच वॉटर आपल्याला इथं बाहेर दिसतं. समजतंय सगळ्यांना की एक्झॅक्टली ते कसं फॉर्म झालंय. The level of humidity is different in different places. Similarly, the humidity levels also change from time to time during the period of a single day. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक रिजनची, म्हणजे प्रत्येक काय बोलतात स्टेटची, जागेची काय असते, ह्युमिडिटी वेगळी वेगळी असते. आता ह्युमिडिटी हा जो वर्ड आहे तो तुम्ही ऐकला तर तुम्हाला, मला थोडेफारांना माहिती असणार आहे पण थोडेफारांना नाही माहिती. ह्युमिडिटी म्हणजे काय, की हवेमध्ये किती अमाऊंटमध्ये वॉटर प्रेझेंट आहे गॅसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे प्रॉपर वॉटर नाही, गॅसच्या फॉर्ममध्ये किती पाणी प्रेझेंट आहे.
मग जेवढं जास्त पाणी त्याच्यामध्ये हवेमध्ये प्रेझेंट असणार तेवढी जास्त ह्युमिडिटी, जेवढं कमी तेवढी कमी ह्युमिडिटी. तर डेझर्टमध्ये सगळ्यात कमी ह्युमिडिटी असते आणि असे जे स्टेट्स आहेत जे पाण्याच्या जवळ आहेत त्या स्टेट्समध्ये काय असते, खूप जास्त ह्युमिडिटी असते. प्लस म्हणजे आपल्याला काय कळलं, जसं रिजन चेंज झाला ह्युमिडिटी चेंज झाली. प्लस आपल्याला काय माहिती की जसं टाइम पण चेंज होतोय तसं तसं ह्युमिडिटी पण चेंज होती. ती कशी की समजा आत्ता काय चाललंय, समर सीझन चालू आहे, तेव्हा पाणी काय असणार आहे, खूप कमी असतं. मग जी एअर आहे त्याच्यामध्ये पण पाणी काय असणार आहे, कमी असणार आहे. त्याच्यामुळे ती आपल्याला एअर कशी वाटते, ड्राय वाटते. त्याची कन्सेप्ट आहे ते आपण पुढं अजून एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे ह्या पॉईंटला काय आहे, समर चालू आहे, तेच आपण काय केलं रेनी सीझनमध्ये. रेनी सीझनमध्ये वॉटर क्वांटिटी जास्ती असते म्हणून एअरमध्ये काय असणार आहे, जास्ती पाणी असणार आहे. जास्ती पाणी त्याच्यामध्ये असल्यामुळं ते काय झालं, हाय ह्युमिडिटी झालं आणि समरमध्ये लो ह्युमिडिटी झालं. समजलंय? The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor. आता त्याची ह्युमिडिटी आपण कसं सांगणार की तो किती पकडून ठेवते वॉटर वेपरला. ड्युरिंग द नाईट और ॲट dawn when the temperature of the air is low its capacity to hold vapor is less. म्हणजे रात्री नाहीतर सकाळी पहाटे हवेचा जो प्रेशर असतो तो खूप कमी असतो. हवेचं प्रेशर कमी असल्यामुळं हवेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाण्याला धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी ती काय होऊन जाते, कमी होऊन जाते. आता ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे तर पाण्याला ते होल्ड करू शकतो का, धरून ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत. त्याच्यामुळं काय होतं मग, त्याच्यामुळं ते जे वॉटर आहे ते काय होतं, हवेच्या आजूबाजूच्या जे गोष्टी असतात त्याच्यावरती जाऊन ते बसतं, अक्युम्युलेट होतं. त्यालाच आपण बोलतो ड्यूफ. नाहीतर सकाळी सकाळी फॉग असतं आणि असे जे प्लांट्स असतात त्याच्यावरती पाणी असतं, ते काय असतं, त्याचं रिझन हे. At such times, the excess vapor is transferred into water droplets. This is called as dew. समजलंय सगळ्यांना? In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture is also increases. जेव्हा आफ्टरनून आहे म्हणजे दुपारच्या वेळ आहे तेव्हा काय आहे की एअरची जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे, धरून ठेवण्याची जी काय बोलतात ॲबिलिटी आहे, ताकद आहे, ती काय असते, खूप जास्त असते. देन कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द proportion of moisture in the air is less and we feel that air is dry. म्हणजे त्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे पण तेव्हा काय असणार आहे, खूप जास्त गरम असणार आहे. त्याच्यामुळं हवेमध्ये जास्ती पाणी असणार आहे का, नसणार आहे. कॅपॅसिटी जास्त आहे पण पाणीच नाही आहे, मग ते आपल्याला एअर कशी वाटणार आहे, ड्राय वाटणार आहे. जसं समरमध्ये आपल्या अंगावरनं हे एअर गेली तर कसं वाटतं, एकदम असं काय बोलतात की सुक्क एकदम ड्राय झालं, आपण सगळं आपलं हे झालं सुकल्यासारखं असं वाटतं, बरोबर आहे. The proportion of water in the air is high during the monsoon and in the coastal area. Coastal areas म्हणजे काय, जे बीच झाले, रिव्हर्स झाले, सी झाले, अशा एरियाच्या जवळ जे राहतात त्यांच्या तिथल्या एअरमध्ये काय असतं, खूप जास्त अमाऊंटमध्ये मॉइश्चर असतं. प्लस मान्सूनमध्ये म्हणजे जेव्हा रेनी सीझन असणार आहे तेव्हा जास्ती अमाऊंटमध्ये काय असणार आहे, मॉइश्चर असणार आहे. ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, असं पाणी ओलसर वाटतं आणि त्यालाच आपण ह्युमिडिटी पण बोलतो. इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन रेन्स दे डू नॉट ड्राय. वाय इज इट सो? समरमध्ये काय होतंय, खूप लवकर कपडे काय होतात, सुकून जात आहेत. बट तेच कपडे रेनी सीझनमध्ये लवकर सुकत आहेत का, ते का, कारण की समरमध्ये होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे पण तिथं मॉइश्चर कमी आहे, बरोबर आहे. इथं काय होतं आणि त्याच्यामुळं काय होत आहेत की जे वेट जे हे क्लोथ्स आहेत, जे ओले काय कपडे आहेत, ते ओल्या कपड्यांमधनं ती जी वॉटर आहे ते काय होतंय, ॲब्झॉर्ब करते, कोण, एअर. बट जेव्हा रेनी सीझन असणार आहे तेव्हा ते ॲब्झॉर्ब करणार का, नाही करू शकत, कारण की ऑलरेडी त्याच्याकडे वॉटर असणार आहे. तर ते करू शकतं का, ॲब्झॉर्ब नाही करणार. म्हणून आपले जे कपडे आहेत ते लवकर सुकत नाही, कधी, रेनी सीझनमध्ये. रिझन समजलं सगळ्यांना? Deep and uncorked inverted empty bottle in the slanting position into the water in the white container. What do you observe? आता यांनी काय सांगितलंय की एक बॉटल घ्यायची आहे अनकॉक्ड म्हणजे काय, कॉक काय असतं एक्झॅक्टली ते तुमचं इमेज तुमच्या समोर येईल. तर हे काय असतं, इन शॉर्ट ते झाकण असतंय काचेच्या बॉटलचं. मग ते झाकण काढायचं आहे,
त्याला उलटं करायचं आहे आणि त्याला पाण्यामध्ये डीप करायचं, जसं की तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसतंय. मग डीप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतं की बॉटल जी आहे ती आतमध्ये जातच नाहीये, ती काय होतीये, फ्लोट होतीये, तरंगतीये. तरंगती इन शॉर्ट का तरंगतीये, कारण की त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, एअर प्रेझेंट आहे. व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट. आता आपण त्याच्यामध्ये जेव्हा हवा ब्लो करतो तर एक्झॅक्टली आपल्याला काय दिसतं, आपल्याला दिसतं की तो बलून मोठा झालाय, प्लस त्याच्यामध्ये हवा प्रेझेंट आहे. We come to know from the activities above that air has properties like occupying space, having a certain volume, having mass and weight. हे सगळे एक्सपेरिमेंट बघून आपल्याला काय कळतं की त्यांनी काहीतरी स्पेस जे आहे, म्हणजे आता आपण एअर ब्लो केला तर त्यांनी तेवढा एरिया काय केला, ऑक्युपाय केला. म्हणजे त्यांनी स्पेस काय केली, ऑक्युपाय केली. प्लस त्याचं काय मास आहे आणि त्याचं काय काहीतरी वजन आहे. हे आपल्याला या ऍक्टिव्हिटीज मधनं समजलं. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. म्हणजे जे एअर आहे ते कशाचं मिक्सचर आहे, ते आहे गॅसेसचं, भरपूर वेगळ्या वेगळ्या गॅसेस, जसं नायट्रोजन झालं, परत ऑक्सिजन झालं, कार्बन डायऑक्साईड झालं. सो वेगळे काय आहे त्याच्यामध्ये, गॅसेस प्रेझेंट आहे. प्लस त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, डस्ट प्रेझेंट आहे. डस्ट म्हणजे काय, धूळ. स्मोक म्हणजे काय, जे तुम्ही आपण काय पण जाळतो, जाळलं, मग त्याची जाळल्यानंतर जो तुम्हाला धूर दिसतोय तो झाला आपला स्मोक. मॉइश्चर प्रेझेंट आहे म्हणजे काय, इन शॉर्ट वॉटरचे छोटे छोटे मॉलिक्युल्स. when rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all direction. This natural phenomena is called scattering of light. याचं सगळ्यात चांगलं एक्झाम म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की जेव्हा हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ह्या पार्टिकल्स वरती जेव्हा ऊन पडणार आहे, सनलाईट पडणार आहे, तर आपल्याला काय दिसतं की ते पार्टिकल्स, ती जी सनलाईट त्याच्यावरती पडली त्याला सगळीकडे काय करतं, स्कॅटर करतं. म्हणजे लांब लांब असं काय, ह्या डायरेक्शन मध्ये त्याचे रिफ्लेक्शन जाणार, ह्या डायरेक्शन मध्ये जाणार, ह्या डायरेक्शन मध्ये, सगळ्या डायरेक्शन मध्ये त्याचे रिफ्लेक्शन जाते. त्याला काय बोलतो आपण, स्कॅटरिंग. कळतंय? मग ह्या अख्ख्या फिनोमिना जे झाले या छोट्या छोट्या पार्टिकल्स मुळे, की सगळ्या डायरेक्शन मध्ये त्याची लाईट काय होतीये, जातीये, त्या नॅचरल फिनॉमिनाला आपण बोलणार स्कॅटरिंग ऑफ लाईट. समजलंय सगळ्यांना?